नमस्कार. आज आपण पाहणार आहोत वाघापूर तालुका भुदरगड येथील नागपंचमी यात्रा. वाघापूर येथील नागपंचमी यात्रा मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या मोठ्या गर्दीमध्ये पार पडली. यावेळी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यावेळी पहाटे 5 वाजता महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी विजयालक्ष्मी आबिटकर या दाम्पत्याच्या हस्ते श्रींची पूजा पार पडली. यानंतर आरती होऊन यात्रेस सुरुवात झाली. सकाळी 9 वाजता कुंभार समाजातर्फे मातीच्या नागाचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत प्रशासन, मंदिर देवस्थान कमिटी, सोशल मीडिया कमिटी, रेस्क्यू फोर्स, भुदरगड पोलीस स्टेशन, स्वयंसेवक या सर्वांच्या सहकार्याने यात्रा सुरळीत पार पडली. पूर्वीच्या काळी राक्षस आणि देव यांच्यामध्ये घनघोर युद्ध होत असे. रत्नासुराचा वध केल्यानंतर त्यावेळा देवांच्या लक्षात आले की या दक्षिण भागामध्ये व्याघ्रासुर नावाचा एक राक्षस आहे, तो येथील जनतेला फार त्रास देतो. पण त्यानं शंकराची भक्ती करून असा वर मागितला होता की सर्व रूपामध्ये मला मरण येता कामा नये. त्यामुळं तो सर्वांना त्रास देत होता. याची कल्पना आल्यानंतर ही जबाबदारी ज्योतिर्लिंगावर म्हणजेच केदारनाथावर सोपवण्यात आली. पण केदारनाथांना त्यांना डायरेक्ट मारता येत नव्हतं, म्हणून त्यांनी भैरीनाथांना त्याचा वध करण्यास सांगितलं. तो वेगवेगळी रूपे बदलत होता आणि ज्यावेळा त्याने बेडकाचं रूप घेतलं त्यावेळा केदारनाथांनी सेनापती भैरवनाथ यांना आदेश दिला की तू सर्प हो आणि त्याला गिळंकृत कर, म्हणजे आपण त्याला मारता येत नाही, गिळंकृत कर. असा आदेश दिल्यामुळं ताबडतोब भैरवनाथांनी सर्पाचं रूप घेतलं आणि व्याघ्रासुराला गिळंकृत केलं. त्यापासून या गावचे नाव वाघापूर असे पडलेले आहे आणि इथं हा नागपंचमीचा सण त्यामुळं मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. मी कृष्णा दोने ज्योतिबाचा आणि विठ्ठल बिरदेवाचा निस्सिम भक्त. आज खऱ्या अर्थानं वाघापूर ही देवभूमी आहे आणि या देवभूमीला खऱ्या अर्थानं ऐतिहासिक असं महत्व आहे. तिथलं आमचं ग्रामदैवत ज्योतिर्लिंग हे नागराजासाठी प्रसिद्ध आहे. इथं येणारे लाखो भक्त हे कर्नाटक असू दे, महाराष्ट्र असू दे, इथं श्रद्धेने येतात. विशेष करून आजच्या या नागपंचमीच्या ऐतिहासिक दिनी असणारं या देवाचं महत्व सात समुद्र पण असून इथं येणारे भक्त हे श्रद्धेने येतात आणि इथला अंगारा घेऊन आपल्या असणाऱ्या घरामध्ये किंवा परिसरामध्ये ते फुटतात, लावतात. इथं आशय आख्यायिका आहे. सर्पदंश होणारे इथले जे काय भक्त जे आहेत त्यांना जखम झालेली असते. भंडाऱ्याच्या जोरावर त्या भगवंताचा जो भस्म असतोय त्याचं पथ्यपान जर केलं तर त्या भक्ताची सर्प चावलेली जखम जी आहे ती पूर्णपणे बरी होते.